नमस्कार मित्रांनो, व्हायरल इंडियन या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर गाईज, न्यूजमध्ये सध्या जास्त चर्चेमध्ये आहे ते म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरण। तर हे प्रकरण नक्की काय आहे हे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तसेच नक्की त्यांच्या हत्येमागचं कारण काय आहे आणि यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहेत आणि त्यांची हत्या नक्की कशी घडली आणि काय झालं हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब देखील करा। दिवस होता 9 डिसेंबर 2024। हा दिवस मस्साजोगमधील देशमुख कुटुंबियांसाठी नेहमीप्रमाणे सुरू झाला, पण पुढे सूर्य जसा जसा डोक्यावर यायला लागला तसा दुःखाचा मोठा डोंगर देशमुख कुटुंबावर कोसळला। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांचं सुदर्शन घुलेसह त्यांच्या साथीदारांनी आधी अपहरण केलं आणि मग आपल्याला पाहणार नाही अशी निर्घृण हत्या केली। आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 10 डिसेंबरला संतोष देशमुखांचा मृतदेह सापडला आणि देशमुख कुटुंबानं आपला करता धरता हरवला। तर नक्की काय झालं तर दुपारी आत्तेभावासोबत असणाऱ्या संतोष देशमुखांचं सुदर्शन घुलेंची टोळी अपहरण करते आणि मग निर्घृण हत्या होते। पण या हत्याकांडाला पार्श्वभूमी ही पवनचक्की प्रकल्पाच्या वादाची आणि एका मारहाणीची असते आणि ती म्हणजे 6 डिसेंबरला खंडणी मागण्यासाठी आलेल्या काही जणांनी मस्साजोग येथील पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली। आणि यावेळी प्रकल्पावर काम करणारे सुरक्षा रक्षक मस्साजोगचे असल्यानं सरपंच संतोष देशमुख या प्रकरणात मध्यस्थी करतात आणि मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करतात। त्याचा राग मनात धरून अपहरणकर्त्यांनी आपल्या भावाचा निर्घृण खून केला असावा असा संशय धनंजय देशमुख यांनी माध्यमांसमोर बोलून दाखवला आहे। तर 6 डिसेंबरला नक्की काय घडलं होतं तर पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना खंडणीखोरांची मारहाण सुरक्षा रक्षक मस्साजोगचे असल्यानं सरपंच संतोष देशमुख यांची मध्यस्थी होती। तर याच 9 डिसेंबरच्या रात्री मस्साजोगचे ग्रामस्थ केज मांजरसुबा रोडवर ठिय्या मांडून बसतात। 10 डिसेंबरला संतोष देशमुखांचा मृतदेह सापडतो आणि दुसरीकडे मस्साजोगचे ग्रामस्थही दोषी आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी तब्बल 12 तास अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग चक्काजाम करतात। त्याच दिवशी या प्रकल्पात जयराम चाटे आणि महेश केदार या दोघांना पोलीस पाठलाग करून अटक करतात। पुढे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील देशमुख कुटुंबियांची भेट घेत ग्रामस्थांच्या या ठिय्या आंदोलनात सहभागी होतात आणि जरांगे पाटलांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थ ठिय्या आंदोलन मागे घेतात। मग सरपंच देशमुख यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीनं मनोज जरांगे शासनाकडे करतात आणि ही मागणी मान्य देखील होते। 11 डिसेंबर 2024 रोजी केज पोलीस ठाण्यात अपहरण आणि हत्येचा गुन्हा नोंद होतो। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर मस्साजोगला जाऊन देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर करतात आणि भेट घेतात आणि थेट वाल्मिक कराडवर आरोप करतात। त्यानंतर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके सुद्धा देशमुख कुटुंबियांची भेट घेतात। यातील राक्षसी प्रवृत्तीचे लोक दहशत निर्माण करत असून बीडमधील कायदा व सुव्यवस्थेबाबतची चिंता व्यक्त करतात। तर याच दिवशी स्थानिक गुन्हे शाखेकडून प्रतीक घुले याला पुण्यातील रांजणगाव येथून अटक होते आणि दुसरीकडे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असणाऱ्या वाल्मिक कराड अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा केज तालुका अध्यक्ष विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यावर केज पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला। जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे या 4 आरोपींना बीड पोलीसच बेड्या ठोकतात। तर मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह कृष्णा आंधळे आणि सुधीर सागळे हे 3 आरोपी फरार असतात। भाजपचे आमदार सुरेश धस देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन या गुन्हेगारांचे जे कोणी आका असतील त्यांच्यावर पहिल्यांदा कारवाई करा अशी मागणी करतात आणि इथूनच बीडमधल्या आका प्रकार शब्दप्रयोगाची आणि वाल्मिक कराड धनंजय मुंडेच्या नावाची राजकीय वर्तुळात वादग्रस्त चर्चेला सुरुवात होते। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती। याच दिवशी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देखील वर्ग करण्यात आला होता। सीआयडीकडे हा तपास केल्यानंतर सीआयडीचे महासंचालक प्रशांत बुर्डे बीडकडे रवाना होतात आणि 2 दिवस बीडमध्ये ठाण मांडून बसतात। केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना
सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. हत्याकांडातील आरोपी विष्णू चाटे यांची अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकलपट्टी करण्यात आली. संतोष देशमुख हत्याकांड आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी प्रकाराचे पडसाद फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकारच्या नागपुरातील पहिल्याच हिवाळी अधिवेशनात पाहायला मिळतात. बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके आणि नमिता मुंदडा यांनी यात न्यायाची मागणी केली. हत्या प्रकरणातील आरोपी आणि राष्ट्रवादीतून हकालपट्टी केलेल्या विष्णू चाटेला अटक होते. तर याच दिवशी राज्य विधिमंडळाच्या नागपुरातील हिवाळी अधिवेशनात नमिता मुंदडांसह सुरेश धस, संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाडांसह अनेक आमदार या हत्याकांडावर चर्चा करतात आणि सर्व आरोपींच्या अटकेची मागणी देखील करतात. सरपंच देशमुखांच्या शवविच्छेद जेव्हा अहवालाला यात त्यांच्या अंगावर 56 जखमा आढळून आल्या आणि मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचं देखील स्पष्ट झालं होतं. बीडमधील संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी हत्याकांडांवर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री नात्यानं देवेंद्र फडणवीस सविस्तर निवेदन करतात. यावेळी ते बीडचे एसपी अविनाश बारगळ यांच्या तात्काळ बदलीची आणि बीडमधील इतर पोलीस अधिकाऱ्यांवरील कारवाईविषयी सुद्धा सभागृहासह समस्त जनतेला माहिती देतात. शरद पवार त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही देशमुख कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन करतात. तर प्रशासकीय दरबारी नवनीत कावत यांची बीडचे नवे एसपी म्हणजे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती होते आणि ते पदभार स्वीकारतात. पदभार स्वीकारताच कावत देशमुख कुटुंबाची भेट घेतात आणि त्यांच्याशी चर्चा करतात. वाल्मिकी कराडच्या दुसऱ्या पत्नीची सीआयडीकडून 3 तास चौकशी चालू होते. याचवेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची सुद्धा चौकशी होते. 3 आरोपींच्या अटकेच्या मागणीसह वाल्मिकी कराडवर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील गुन्हा नोंदवून अटक केली जावी या मागणीसाठी सर्वपक्षीय आमदार खासदारांच्या नेतृत्वात बीडमध्ये भव्य दिव्य मोर्चा निघतो आणि या मोर्चानं खरं तर बीड जिल्ह्याचं स्थानिक राजकारणही ढवळून जातं. धनंजय मुंडेच्या राजीनाम्यांची ही मागणी होते. वाल्मिकी कराडवर गुन्हा नोंदवून अटक करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामनिया बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सत्यशोधक आंदोलन देखील केलं. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पळून जाण्यास मदत केलेल्या डॉक्टर संभाजी वायबसेला एसआयटी चौकशीसाठी ताब्यात घेते आणि इथेच मुख्य आरोपीचं लपून बसण्याचं बिंग फुटतं. सकाळी संतोष देशमुखांचा मुख्य मारेकरी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक होते. पण कृष्णा आंधळे नावाचा तिसरा आरोपी अजून देखील फरारच होता. तर याच दिवशी परभणीतही संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी मूक मोर्चा निघतो. तर मित्रांनो, तुम्हाला यांच्या हत्येबद्दल नक्की काय वाटतं, काय रहस्य